गद्दी चोर 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 गद्दी चोर 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 गद्दी चोर 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 गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर 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 गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर 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 गद्दी चोर वोट 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 चोर गद्दी चोर 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 गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर 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 गद्दी चोर वोट 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 चोर गद्दी चोर मिलकर प्रार्थना ये सरकार को तुम बुद्धि दो हो प्रार्थना सरकार को तुम बुद्धि दो होगा भला सभी का तू ऐसी उनको सद्बुद्धि दो तो सोए हुए सरकार को तुम जागने की शक्ति दो तुम जागने की शक्ति दो हिले शक्ति तो गद्दी छोड़ने की युक्ति दो नहीं लेते हैं शक्ति तो गद्दी छोड़ने की युक्ति ये वोट चोरी ना करने की सरकार को तुम बुद्धि दो ये वोट चोरी ना करने की सरकार को तुम बुद्धि दो सोए हुए आयोग को तुम जागने की शक्ति दो सोए हुए आयोग को तुम जागने की शक्ति दो है शिक्षित युवा इस राष्ट्र का दर दर भटकता काम को है शिक्षित युवा इस राष्ट्र का दर दर भटकता काम रहे लक्ष्य राष्ट्र निर्माण का उसे योग्य तुम काम दो रहे लक्ष्य राष्ट्र निर्माण का उसे योग्य तुम काम दो संविधान हो सम्मान हो इस देश के जनमानस का संविधान हो सम्मान हो इस देश के जनमानस का नीति भ्रष्ट सरकार को नीतिमत्यता का पाठ दो इस नीति भ्रष्ट सरकार को नीतिमत्ता का पाठ दो रहे हित राष्ट्र का प्रथम ना कोई पक्षपात हो रहित राष्ट्र का प्रथम न कोई पक्षपात हो तो ज्ञान उनको तुम सदा पद देश का सर्वोच्च हो तो ज्ञान उनको तुम सदा पद देश का सर्वोच्च हो रहे सर्वोच्च संविधान इस देश का इस मानने की बुद्धि दो रहे सर्वोच्च संविधान इस देश का इसे मानने की बुद्धि दो करो अमल अपने काम को सच बोलने का ज्ञान दो करो अमल अपने काम को सच बोलने का ज्ञान दो है किसान दाता इस देश का दुख सुनाता हूँ मैं आपको
है किसान दाता इस देश का, दुख सुनाता हूँ मैं आपको। समृद्ध हो हर घर यहाँ का, ऐसा तुम संदेश दो। करो सब मिल कर प्रार्थना, ये सरकार को तुम बुद्धि दो। होगा भला सभी का तू, ऐसी उनको सद्बुद्धि दो। हमारा बूम पकड़ना है क्या? मैं लेता नहीं, दबा दिया। चालू है। हो गया? आज अपने यहाँ संविधान चौक पर आए हैं। अपन ने यहाँ पे प्रतिज्ञाएं ली और अपने युवक को भी प्रतिज्ञाएं दिलाई। युवा कांग्रेस की ओर से नया कुछ पहल दिखाई दे रही, क्या कहेंगे? हमारा यही एक बोलना है कि जैसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने किया था, जब राज्यसभा में होगी, जब राज्यसभा में न्याय ना होगा, तब ऐसा एक दिन आएगा और सत्य को फाशी होगी, झूठा मौज मनाएगा। म्हणजे सत्य जे राहुल गांधींनी सत्य ठेवलं आहे की देशात जी लोकसभा झाली, राज्यसभा झाली, त्या लोकसभा आणि राज्यसभामध्ये वोट चोरी झाली। त्या वोट चोरी राज्यसभामध्ये सगळ्या आयोगांसमोर, सगळ्या प्रेस समोर सगळ्यांना सांगितण्यात आलं। राहुल गांधीजींनी सांगितलं त्यांनी की वोट चोरी झाली आहे, पण त्या वोट चोरीबद्दल त्यांचा कुठलाही निर्णय नाही। ते म्हणतात तुम्ही सिग्नेचर करून आम्हाला एफिडेविट द्या। आमचे नेते एफिडेविट द्यायला तयार आहे, पण त्याच्यावरती तुमचा निर्णय काय आहे? तुम्ही काय करून राहिले? एका वोटिंग बूथ वरती एका घरात 300 400 लोक राहतात। हाऊ कॅन इट पॉसिबल? हे कसं पॉसिबल होऊ शकते? एका घरात 4 लोक, 5 लोक, 10 लोक, 15 लोक, ठीक आहे, आम्ही मान्य करू शकतो, पण एका घरात 300 लोक 400 लोक कसे राहू शकतात? आणि ते सगळं झाल्यानंतर बेरोजगार भरपूर असे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवरती आम्हाला असं वाटतं की हे सरकार झोपलेलं आहे। त्या सरकारला झोपलेला जागृत करायचं युवाचं काम आहे। आम्ही मसाला त्यात देऊन आणि पुतळे जाळून पण करू शकतोय, पण आम्हाला ही सद्बुद्धी त्यांना द्यायची आहे की बाबा रे, जागे व्हा, सद्बुद्ध व्हा। तुम्हाला आपल्या देशात भरपूर असे संत येऊन गेले आहेत, प्रबोधन केलंय संतांनी आणि देश घडवण्याचं काम केलंय। आता ही वेळ आहे युवा समोर आणायची, कास्तकारांना मदत करायची, बेरोजगारांना रोजगार देण्याची आणि महागाईवरती वचक आणण्याची। पण तिथे कुठे सूड नाही राहिलाय। सगळ्या गोष्टीचा, सगळ्या मुद्द्यांवरती जे विरोधी पक्ष आवाज उठवतात ते कुठेतरी दाबून टाकतात आणि पुढे ते त्यांचं जे म्हणणं आहे ते लोकांवरती लादून टाकतात। आम्हाला म्हणणं आहे की जी संविधान आहे त्याच्या घटका परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती टाकलेले आहेत, घटका लिहिले आहेत, त्या घटका पूर्ण भारतात अंमल आणली पाहिजे। त्या पूर्ण विचार करून लिहिलाय। परमपूज्य बाबासाहेब एवढे ज्ञानी होते की त्यांनी कितीतरी विचार करून प्रत्येक जातीबद्दल, प्रत्येक धर्माबद्दल योग्य तो निर्णय त्या याच्यात संविधानामध्ये टाकलेला आहे। याच्यावरती काही एक उपाय होत नाहीये, तिथे बदलण्याचा विचार करून राहिले। आमचे जे लोक विरोध करतात त्यांना कुठे डाळपण्याचा प्रयत्न करून राहिले। लद्दाखचा मुद्दा घ्या, त्याच्यानंतर कास्तकारांचा मुद्दा घ्या, बेरोजगाराचा मुद्दा घ्या, चुनाव आयोगाचा मुद्दा घ्या, भरपूर असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती त्यांचा काही एक निर्णय नाहीये। महाराष्ट्राचे युवा काँग्रेसचे अध्यक्ष मोरे हे RSS प्रमुख यांना संविधान पाठवणार होते, ते पाठवलं का? त्यांना आम्हाला अडवण्यात देण्यात आलं। ते मनोवादी विचार करणारे लोक आहेत, त्यांनी संविधान आत्मसात केलंच नाही, फक्त संविधान ते वोटापुरती मर्यादित ठेवतात। आमचे जे नेते आहेत मोरे साहेब, त्यांनी युवांचे नेते आहेत ते महाराष्ट्राचे, त्यांनी तिथे देण्याचा प्रयत्न केला, पण तिथे मध्ये कुठेतरी अडवून टाकलं आम्हाला। आम्ही अडवलं
आम्ही परत आलो, पण आमचा प्रयत्न निश्चितच राहणार आहे संविधान त्यांना RSS पर्यंत पोहोचवायचा, आणि ते RSS फक्त पोहोचवायचंच नाही तर संविधानाच्या वरती तुमचे पावले गेले पाहिजेत, संविधानावरती तुम्ही चालले पाहिजे, हे आमचा उद्देश होता आणि हा उद्देश आम्ही पूर्ण निश्चितच करू. तर हे फक्त संविधान RSS प्रमुखांनाच द्यायचं होतं की तुमच्या युवा म्हणजे जे संघटन आहे तुमचं युवा काँग्रेसचं, तर तुमच्या युवा काँग्रेस संघटनेतील सर्व युवकांना देण्यात आलं का? आम्हा सगळ्या युवकांना देण्यात आलेला आहे. आमचे नेते जे संविधान हातात घेऊन आपला देऊन राहिले, त्यांना वाचून पण राहिले, तेवढंच ते डोक्यात पण टाकून राहिले आणि मनाशी जपून ठेवून राहिले, याच्यासाठीच की संविधान काय आहे हे सगळं युथ काँग्रेस किंवा काँग्रेस, महिला काँग्रेस, प्रत्येक पदाधिकारी हा वरच्या नेत्यांनी सांगितलं की संविधान तुम्ही वाचा आणि संविधान अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करा. तोच आमचा प्रयत्न होता RSS हेड ऑफिसला, की जे RSS चे सरसंघचालक आहेत पहिले त्यांना द्यावं, त्यांनी ते अंमल करावं आणि मग त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी ते अंमलात आणावं. याच्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले की सरसंघचालक जे मोहन भागवत जी आहे त्यांना आम्ही यांना संविधान देणार आहोत आणि मग नंतर वाटलंच बाकीचे जे लोक आहेत त्यांचे जे सेवादारी आहे त्यांचा जो वर्ग आहे त्यांना देण्याचा प्रयत्न आमचा निश्चितच राहील. नाव सांगा. मी कॅप्टन हेमंत गोपीचंद कातुरे, राष्ट्रीय समन्वयक, भारतीय युवक काँग्रेस. आयोग आहे त्या आयोगाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आपली जी लोकसत्ता आहे, जे लोकशाही आहे, ती लोकशाही संपुष्टात नाही आली पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला एवढं चांगलं संविधान दिलंय आणि त्या घटना सगळ्या छोट्या मुद्द्यावरती, सगळ्या मोठ्या मुद्द्यावरती बाबासाहेबांनी सगळे विचारपूर्वक करून त्याच्यावरती त्या घटना घटना टाकल्या. त्या घटना आपल्या ज्या देशात आहे त्याची परिपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तेच सांगायचं काम आपल्या युवा पिढीचं आहे. प्रदेश किंवा कुठल्याही पार्टी म्हणून नाही, तर आपल्याला भलेही आपण नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं करून राहिलो आहे, युथ काँग्रेसचं करून राहिलो आहे, पण आपलं सांगणं प्रत्येक नागपुरातल्या, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक युवाला हेच आहे की जागृत व्हा, संघटित व्हा. बाबासाहेब आंबेडकरांनी, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जागृत व्हा, संघटित व्हा आणि त्याच्यावरती क्रांती घडवायचं काम. जर शहीद आजम भगतसिंग महाराज जर 23व्या वर्षी देशासाठी शहीद होऊ शकतात, तर आपण तर हालामासाचे आहोत. आपल्याला पण आपल्या देशात जर चुकीचं काम होऊन राहिलंय, चुकीची घटना होऊन राहिली आहे, तर आपलं रक्त सळसळलं पाहिजे. आपल्या रक्तात, आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आणि आपल्या देशाच्या मातीत क्रांती झालेली आहे. आपलं रक्त हे क्रांतीचं रक्त आहे. आपण इन्कलाबी हा शब्द म्हणतो, इन्कलाब मध्ये म्हणताना आपलं रक्त जसं सळसळते तसंच आपला जे जुनून आहे ते जुनून मनात न ठेवता बाहेर आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस पुतळा जाळण्याची गरज नाही, प्रत्येक वेळेस नारे निदर्शने देण्याची गरज नाही. कुठेतरी चांगला आणि अभ्यासू वृत्ती ठेवून आपण आपल्या समाजाला कुठला चांगला मेसेज देतो तो योग्य असतो, तो गरजेचं आहे आणि तोच आपल्याकडे जरी संख्या कमी असली तरी चालेल. पुतळेसाठी लोक येतात आपल्याकडे, मशालीसाठी आपण मशालसाठी 400-500 लोकांचा एकत्रित करून आपण मशाल मोर्चा काढला, परिपूर्ण प्रतिसाद मिळाला. आपल्याला आपण म्हटलं की आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला प्रतिसाद कमी मिळाला तरी खचून जायचं नाही, कारण की आपण जे करतोय ते योग्य करून राहिलोय. आपण कोणाच्या व्यक्तीवरती टीकाटिप्पणी करत नाहीये. जे सरकारने आपल्या समोर आणलेलं आहे ते आपण सरकारला सांगतोय की बाबा हे चुकीचं आहे, याच्यावरती तुम्ही सद्बुद्धी तुमच्या डोक्यात टाका आणि सद्बुद्धी टाकून याच्यावरती तुम्ही कार्यक्रम करा.
करा, त्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी करा, त्याच्यावरती तुम्ही योग्य निर्णय घ्या, जेणेकरून आपला युवा हा पुढे जाईल, आपला देश हा पुढे जाईल. सगळ्यात पहिले आपल्यासाठी आपला देश महत्वाचा, आपले क्रांतिकारी महत्वाचेच, हेच आपलं दैवत आहे आणि या दैवताला पुढे नेण्याचं काम आपल्या युवा पिढींचं आहे. म्हणून आपण हे प्रार्थनेचा कार्यक्रम आता 2-5 मिनिटात चालू करू. त्या संदर्भात